नमस्कार. दिवाळी तर सुरू झालेली आहे. या दिवाळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण दिवाळी फराळातला शेवटचा पदार्थ बघतोय, तो म्हणजे मस्त भाजणीची चकली. तर भरपूर सारे गोड पदार्थ खाऊन झाल्यानंतर चकली हा असा एक आयटम आहे, जो दिवाळी फराळामध्ये खूप जास्त खाल्ला जातो आणि सगळ्यांच्या आवडीचा आहे. पण भरपूरदा काय होतं, की ही चकली कुणाकुणाची मऊ पडते, कुणाची तेलकट होते. तर आज आपण मस्त 1 किलोच्या प्रमाणात खमंग भाजणी कशी बनवायची आणि त्यापासून अगदी कुरकुरीत काटेरी चकली कशी बनवायची ते दाखवणार आहोत. तुम्ही पाहू शकता माझ्या चकलीला किती सुंदर असे काटे सुटलेले आहेत आणि ही मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे. तर अगदी छोट्या-छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमची ही चकली मस्त कुरकुरीत आणि काटेरी होते आणि अजिबातही तेलकट होणार नाही आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहील याची गॅरंटी मी देते. तर चला तर मग वेळ न घालवता आपण ही चकली कशी बनवायची ते पाहूयात. तर चकली बनवण्यासाठी आधी आपण त्याची भाजणी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर भाजणीसाठी आपण जे प्रमाण घेणार आहोत तर ते तुम्ही मेजरमेंट कपने घेऊ शकता किंवा घरातली कुठलीही वाटी घेऊ शकता. मी आता या वाटीने सगळं प्रमाण घेणार आहे. सेम वाटीने सगळं प्रमाण घ्यायचं. तर आता या वाटीने मी 3 वाटी तांदूळ घेते. तर हा रेशनिंगचा जाडा जुना तांदूळ आहे. चकली बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या तांदळाने भात चिकट होतो असा तांदूळ चकली बनवताना वापरायचा नाही. तर इथे तुम्ही रेशनिंगचा तांदूळ वापरला तरीही चालेल. आता हा 3 वाटी तांदूळ आहे म्हणजे वजनी म्हणाल तर हा साधारण अर्धा किलो तांदूळ आहे. तर हा तुम्ही अर्धा किलोच्या प्रमाणात घेतला आहे. आता तांदळानुसार आपण बाकीच्या सगळ्या डाळी आणि सगळ्या साहित्याचं प्रमाण घेणार आहोत. तर आता सेम वाटीने मी इथे 1.5 वाटी हरभरा डाळ घेते. तुम्ही घरगुती डाळ घेऊ शकता किंवा विकतची डाळ आणली तरीही चालेल. तर ही वजनी मोजाल तर ही साधारण 300 ते 350 ग्रॅम हरभरा डाळ आहे. तुम्ही याला चण्याची डाळही म्हणता. तर ही डाळही आपण छान मोजून घेतलेली आहे. आता सेम वाटीने आपण 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. हे आपण जे पोहे बनवतो ते पोहे आहेत साधारण 100 ग्रॅम. आता पोहे खायच्या चमच्याने मोजले तर साधारण 2 चमचे इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. म्हणजे घरातली जी छोटी वाटी असते ती 1 वाटी. आता सेम वाटीने मी इथे 1.5 वाटी म्हणजे 3 चमचे साबुदाणा घेतलेला आहे. सेम चमच्याने इथे साधारण 3 ते 4 चमचे मी धने घेतलेले आहेत आणि सेम चमच्याने 2 चमचे मी इथे ओवा घेतलेला आहे. तर आता मी पूर्ण सगळं साहित्य सांगते. 3 वाटी आपण तांदूळ घेतलेला आहे. 3 वाटीसाठी आपण 1.5 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी पोहे, 2 चमचे 2 ते 3 चमचे साबुदाणा, 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे धने आणि 2 चमचे ओवा घेतलेला आहे. आता या सगळ्या साहित्यामधलं तांदूळ, हरभरा डाळ आणि उडदाची डाळ तुम्ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि सुती कापडावरती घरामध्येच तुम्ही फॅनखाली ही सुकवायची नाही. घरामध्येच तुम्ही ही सुकवून घ्यायची. तर साधारण तुम्ही रात्रभर जरी ही सुकवून घेतली तरीही चालेल. उन्हात शक्यतो हे तांदूळ आणि डाळी घालायच्या नाहीत. तर हे व्यवस्थित धुवून सगळं साहित्य आपण सुकवून घेणार आहोत. तर हे छान माझं तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले होते, डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या. या व्यवस्थित सुकल्या गेलेल्या आहेत, कुरकुरीत झालेल्या आहेत. आता आपण ह्या भाजून घेणार आहोत. तर छान याची भाजणी बनवणार आहोत. यासाठी मी गॅसवरती मोठी कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण हा सगळा आधी तांदूळ भाजून घेणार आहोत. तर सतत आपण हलवत हा तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. अगदी तळापासून हा तांदूळ हलवून घ्यायचा. गॅसची फ्लेम आपण लो ठेवणार आहोत. लो गॅसवरतीच हा तांदूळ छान कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तर ही प्रोसेस जरा करायला लेंदी असते, जास्त वेळ लागतो. पण जेवढे तुम्ही तांदूळ व्यवस्थित भाजून घ्याल तेवढी भाजणी छान होते आणि त्यामुळे आपली जी चकली आहे ती छान खुसखुशीत होते. तर तळापासून हलवत हा तांदूळ आपण छान भाजून घेणार आहोत. कुरकुरीत होईपर्यंत आणि याचा थोडासा कलर बदलेपर्यंत हा भाजून घेणार आहोत. तर साधारण हा तांदूळ मला भाजून घ्यायला 20 मिनटं लागले. तर अगदी लो गॅसवरती हा व्यवस्थित भाजून घेणार आहोत. एक 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही हा तांदूळ थोडासा तोंडात घालून बघू शकता. हा जर छान दाताखाली चावला जात असेल, कुरकुरीत लागत असेल तर आपला तांदूळ मस्त भाजला गेला आहे हे समजायचं. तुम्ही पाहू शकता याचा थोडासा कलर चेंज व्हायला लागलेला आहे आणि हा मस्त कुरकुरीतही झालेला आहे. तर तांदूळ छान लो गॅसवरती आपण 15 ते 20 मिनटं भाजून घेतलेला आहे. हा छान भाजला गेला आहे. आता हा आपण एका परातीमध्ये थंड करण्यासाठी काढून घेणार आहोत. सगळे जिन्नस छान थंड करून घ्यायचे आहेत. त्यामुळे जेवढे पसरून ठेवता येतील तेवढे तुम्ही पसरून ठेवा. आता सेम कढईमध्ये आपण हरभरा डाळ भाजून घेणार आहोत. हरभरा डाळही आपल्याला छान लो गॅसवरतीच भाजून घ्यायची आहे. डाळ भाजायला जास्त वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनिटांमध्ये डाळीचा छान थोडासा कलर चेंज व्हायला लागतो आणि हिला छान असा खमंग सुवास यायला लागतो. आणि तुम्ही जर डाळ नीट भाजली गेल्यावरती पाहिली तर तिच्यावरती थोडे थोडे असे छान स्पॉट आलेले असतात. तर तसं समजायचं की आपली डाळ छान भाजली गेलेली आहे. ही छान एकदा दाताखाली खाऊन बघायची.
जर ही छान कुरकुरीत लागली तर आपली डाळही छान भाजली गेली आहे असं समजायचं. तर मी तुम्हाला दाखवते की आपली डाळ छान भाजली गेलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर ही आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करणार आहोत. आता सेम गॅसवरती सेम कढईमध्ये आपण पोहे टाकणार आहोत. तर पोहे भाजायला जास्त वेळ लागत नाही. पोहे एक 2 ते 3 मिनिटामध्ये छान कुरकुरीत होतात. सतत हलवत राहायचं, नाहीतर पोहे करपू शकतात. तर एक 2 ते 3 मिनिटामध्येच पोहे छान कुरकुरीत व्हायला लागतात. पोहे तुम्ही हातात घेऊन पाहू शकता. ते जर छान चुरले गेले तर समजायचं पोहेही छान भाजले गेलेत. हेही आपण साईडला काढून ठेवणार आहोत. आता यामध्ये ही उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे. सेम प्रोसेस आहे. छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत ही आपण छान भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता याचाही कलर छान चेंज व्हायला लागलेला आहे आणि उडदाची डाळही भाजली गेलेली आहे. ही एका डिशमध्ये काढून ठेवायची. आता सेम कढईमध्ये आपण जे साबुदाणा घेतलेला होता तो भाजून घेणार आहोत. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या. सतत हलवत राहायचं, म्हणजे याचा कलर छान चेंज होत नाही आणि त्यामुळे आपल्या चकलीला करपट वास येत नाही. तर व्यवस्थित साबुदाणाही आपण 3-4 मिनटं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि मग यामध्ये धने आणि ओवा घालायचा. ओवा आणि धने गॅसची फ्लेम चालू ठेवली तर करपू शकतात. 1-2 मिनिटामध्येच ओवा आणि धनं छान कुरकुरीत होतं आणि याचा सुगंध घरभर पसरतो. आपण हेही काढून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता एका परातीमध्ये मी हे सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. हे व्यवस्थित थंड झालेलं आहे. हाताने या सगळ्या गोष्टी आपण चुरून बघणार आहोत. या मस्त कुरकुरीत झाल्यामुळे पटकन चुरल्या जातात. तर आता ह्या व्यवस्थित सगळ्या मिक्स करायच्या आणि आपण हे पीठ दळून आणणार आहोत. ही भाजणी गिरणीमध्ये द्यायची आणि आपण जसं गव्हाचं ज्वारीचं पीठ बारीक दळून आणतो तशी ही पूर्ण बारीक दळून आणायची. लक्षात ठेवायचं, हे व्यवस्थित बारीक दळलं गेलं तरच आपली चकली छान खुसखुशीत होते. त्यामुळे हे दळण व्यवस्थित बारीक दळून आणायचं. तर खमंग असं आपलं भाजणीचं पीठ छान दळून आणलेलं आहे. मस्त बारीकसर दळलेलं आहे आणि याचा सुवास सगळ्या घरभर पसरलेला आहे. तर आता हे भाजणीचं पीठ तुम्ही जर हवाबंद डब्यामध्ये ठेवलं तर हे छान 1 ते 1.5 महिना टिकतं. तर याला पाण्याचा हात न लावता तुम्ही जर हे व्यवस्थित ठेवलं तर हे छान टिकतं. तर आता या भाजणीच्या पिठाचा वापर करून आज आपण चकली बनवणार आहोत. पण मी ह्या पूर्ण पिठाचा वापर नाही करणार आहे. यातलं मी वाटीने मोजून 4 वाटी पीठ घेणार आहे. तर या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. आता सगळं पुढचं प्रमाण आपण या वाटीने मोजणार आहोत. तर या वाटीनेच मी सेम पीठ आपण 4 वाटी पीठ घेणार आहोत आणि जे बाकीचं पीठ आहे ते पाण्याचा हात न लावता छान हवाबंद डब्यामध्ये ठेवणार आहोत आणि नंतर कधी आपल्याला चकली बनवायची आहे तेव्हा त्याचा वापर करणार आहोत. तर आता हे 4 वाटी मी बरोबर पीठ घेतलेलं आहे. हे साधारण अर्धा किलो पीठ आहे. तर अर्धा किलोची आपण चकली बनवणार आहोत. आता इथे गॅसवरती मी मोठी कढई ठेवलेली आहे आणि आता सेम वाटीने मी 3 वाटी पाणी घेणार आहे. आपण आधी उकड काढून घेणार आहोत. पाणी जर जास्त घेतलं तर आपली उकड मऊ होते आणि त्यामुळे आपली चकली जास्त तेल पिते. त्यामुळे आपण कमी पाण्याचा वापर केला. जर नंतर पाण्याची गरज पडली तर आपण कोमट पाण्याचा हात घेऊन पीठ मळू शकतो. त्यामुळे इथे आपण 3 वाटी पाण्याचाच वापर केलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. तर साधारण अर्धा ते पाऊण चमचा मी मीठ टाकलेलं आहे आणि आता सेम चमच्याने आपण 4 चमचे तीळ घालणार आहोत. तर आता इथे पोहे खायच्या चमच्याने मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे. सेम चमच्याने आपण 3 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर वापरणार आहोत. जास्त रंगाची मिरची पावडर वापरायची नाही, नाहीतर मग चकलीला खूप डार्क कलर येतो. आता सेम पोहे खायच्या चमच्याने आपण 4 चमचे यामध्ये तेल घालणार आहोत. तर तेलाचं मोहन घालतोय. कडक तेल करायचं नाही आहे, साधं आपलं नॉर्मल तेल आहे आणि हे बरोबर 4 चमचे मोजून घातलेलं आहे. 4 वाटी पिठाला आपण 4 चमचे तेल घातलेलं आहे. आता ह्याला छान आपण एक उकळी काढून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि याची छान उकळी काढून घ्यायची. आता ही उकळी काढून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि ही उकळी पूर्ण शांत होऊन द्यायची. याची एक वाफ जाऊन द्यायची. आता तुम्ही पाहू शकता याची पूर्ण एक वाफ गेलेली आहे. तर आता यामध्ये आपण हे पीठ घालणार आहोत. जे भाजणीचं आपण पीठ तयार करून आणलेलं आहे ते घालणार आहोत. गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे. गॅसची फ्लेम जर चालू असती तर उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ घातल्यानंतर पीठ बाहेर येऊ शकतं. त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करायची आणि नंतर हे पीठ घालायचं. तर आता हे पीठ आपण या पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. सगळं हे पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव झालं की आता आपण यावरती झाकण ठेवून 5 मिनटं याला वाफ देणार आहोत. गॅसची फ्लेम बंदच आहे. बंद गॅसवरती आपण याला झाकण ठेवून 5च मिनटं याला छान वाफ देऊन घेणार आहोत.
5च मिनिटानंतर आपण ही उकड एखाद्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढणार आहोत. जास्त वेळ वाफ दिली तर आपली जी उकड आहे ती मऊ पडू शकते आणि त्यामुळे आपली चकली जी आहे ती भरपूर तेल पिऊ शकते. त्यामुळे 5च मिनिटं आपण ही उकड वाफ देऊन घेतलेली आहे. आता ही थोडीशी गरम असते. जर तुम्ही हाताने मळू शकला तर हाताने मळून घ्यायची किंवा एखाद्या पेल्याच्या किंवा तांब्याच्या साहाय्याने रगडून तुम्ही ही मळून घेऊ शकता. तर व्यवस्थित ही छान एकजीव करून घ्यायची. तुम्हाला जर या उकडीमध्ये थोडंसं पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही कोमट पाण्याचा हात घेऊन ही मळू शकता. तर आता हे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित होतं त्यामुळे ही तुम्ही पाहू शकता याला छान असं एकजीवपणा आलेला आहे, पीठ तयार झालेलं आहे. तर हे झाकून ठेवणार आहे एक 5 ते 10 मिनटं. 5 ते 10 मिनिटानंतर या पिठातला मी एक गोळा काढून घेणार आहे आणि जे बाकीचं पीठ आहे ते पुन्हा झाकून ठेवणार आहे. एखादा कोमट पाण्याचा हात घेणार आहे आणि हे आता छान आपण भाकरीचं पीठ कसं मळतो तसं छान रगडून मळून घेणार आहे. जेवढं तुम्ही पीठ व्यवस्थित मळून घ्याल तेवढी आपली चकली खुसखुशीत होते, पोकळ होते. पण लक्षात ठेवा पाण्याचा हात जास्त घ्यायचा नाही, कारण पीठ जर पातळ झालं तर चकली जास्त तेल पिऊ शकते. तर ही व्यवस्थित मळून घेतली की याचा मी असा लांबडा गोळा करून घेणार आहे. तर आता इथे आपण चकली बनवण्याचा सोरा किंवा याला शेवगा पण काही ठिकाणी म्हणतात तो घेतलेला आहे. याची जी चकली आहे त्याची खरखरीत बाजू आपण खालच्या बाजूला घालणार आहे आणि मऊवाली बाजू वरती घालायची. त्याने आपल्या चकलीला छान काटे येतात. आता या सगळ्या सोऱ्याला आपण व्यवस्थित सगळं तेल लावून घेणार आहोत. तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि यामध्ये हे जे तयार केलेलं पीठ आहे ते व्यवस्थित दाबून भरायचं. तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात घेऊन हे दाबून भरू शकता. हे व्यवस्थित दाबून भरल्यामुळे यामध्ये हवेची पोकळी राहत नाही आणि त्यामुळे आपली चकली छान एकसंत एकसारखी पडते. नाहीतर मग चकली टाकताना किंवा बनवताना तुटू शकते. तर आपण ह्याची चकली बनवून घेणार आहोत. चकलीचं पीठ जे आहे ते तुम्ही जेवढं छान मळून घ्याल तेवढी चकली छान खुसखुशीत होते. तर चकली पाडताना पहिलं जे टोक आहे ते व्यवस्थित जुळवून घ्यायचं आणि याचा छोटासा वेढा करायचा. त्यामुळे चकलीला आकार छान येतो. आणि नंतरचे वेढे बरोबर चकलीच्या जवळपास चिटकून घ्यायचे. म्हणजे चिटकून घेतले की चकली जी आहे ती तेलामध्ये सुटत नाही. आणि जे शेवटचं टोक आहे ते दाबून हाताने तुम्ही दाबून घ्यायचं. त्यामुळे काय होतं की चकलीचं तेलामध्ये सुटायचं प्रमाण कमी होतं. आता तुम्हाला पेपरवरती किंवा ताटावरती येत नसेल, एकसारख्या चकल्या बनत नसतील तर तुम्ही अशी प्लेटवरती ही चकली बनवून घेऊ शकता. एकसारख्या एका मापाच्या तुमच्या चकल्या बनतात. तर मी बघा शेवटचं टोक व्यवस्थित दाबून घेतलेलं आहे आणि पहिलेही टोक जे आहे ते व्यवस्थित दाबून घ्यायचं. तर अशा ह्या प्रकारे मी 7 ते 8 चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. जास्त चकल्या बनवून ठेवायच्या नाहीत, नाहीतर त्या कडक होऊ शकतात. आता तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल आपण व्यवस्थित आधी गरम करून घेतलेलं आहे. एक तुकडा टाकून बघायचा. याला छान बुडबुडे येत आहेत आणि एक 2 ते 3 सेकंदाने हा तुकडा वर येतोय. म्हणजे तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, जास्त मोठी ठेवायची नाही. आणि यामध्ये आपण या चकल्या टाकून घेणार आहोत. तर कढई तुमची किती मापाची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये चकल्या टाकू शकता. तर इथे साधारण 3 चकल्या माझ्या कढईमध्ये व्यवस्थित बसतात, त्या मी टाकलेल्या आहेत. चकली टाकल्यानंतर पटकन त्याला झाऱ्या लावायचा नाही. पहिला 1 मिनिटभर चकलीला अजिबात झाऱ्या लावायचा नाही, कारण ती मऊ असते, तुटायची शक्यता असते. 1 मिनिटानंतर आपण ती अलगद हलवून घेणार आहोत आणि नंतर ही पलटी करून दुसऱ्या बाजूनेही तळून घेणार आहोत. चकली पलटतानाही तुम्हाला झाऱ्या चकलीला लावल्यानंतर अंदाजा येतोच की चकली छान थोडीशी कडक झालेली आहे, त्यामुळं चकली तुटायची शक्यता नसते. तर आपण लो टू मीडियम गॅसवरती ही व्यवस्थित छान तळून घेणार आहोत. चकली टाकल्यानंतर त्याला भरपूर सारे बुडबुडे आलेले होते. आता एक 2 ते 3 मिनिटानंतर याचे बुडबुडे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि आपली चकली ही छान, तिला कलरही आलेला आहे आणि ही तळली गेलेली आहे. बुडबुडे कमी झाले की लक्षात घ्यायचं आपली चकली छान तळली गेलेली आहे. तर आता यातलं सगळं तेल निथळून घेऊन आपण ही चकली एका साईडला काढून घेणार आहोत. शक्यतो चकली एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायची, म्हणजे याच्यातलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निथळून निघतं आणि चकली आपली जास्त तेलकट होत नाही. तर अशाच प्रकारे मी सगळ्या चकल्या ज्या बनवून घेतलेल्या आहेत आणि छान तळून घेतलेल्या आहेत. तर मस्त खुसखुशीत अशा आतून पोकळ असलेल्या हलक्या फुलक्या चकली तयार झालेल्या आहेत. भाजणीचं प्रमाण योग्य असेल, घेतलेलं तेलाचं प्रमाण योग्य असेल, चकली भाजताना तळताना व्यवस्थित आपण जे सगळ्या टिप्स सांगितल्या त्या फॉलो केल्या, चकलीची भाजणी बनवताना व्यवस्थित सगळ्या गोष्टी भाजून घेतल्या आणि चकलीचं पीठ मिळताना जास्त पाण्याचा न वापर करता तरीही मऊसूत पीठ मळलं तर आपली चकली मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होते. मी तुम्हाला दाखवते. याला तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे काटे आलेले आहेत आणि आपण ही चकली व्यवस्थित छान रंगावरती काढली आहे, त्यामुळे तिला करपटही वास नाही आहे.
तिळामुळे या चकलीला खूप छान टेक्स्चर आलं आहे आणि ही मी मोडून दाखवते. हिचा आवाज बघा, मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे. तर अशी ही खमंग कुरकुरीत अशी आपली चकली तयार झालेली आहे. तर तुम्हीही अशी भाजणीची चकली नक्की बनवून पहा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. आणि ही चकली तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक दिवाळीची रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.